प्रसंगी आहे, बोलण्यासारख्या भरपूर आहे, प्रशिक्षण सत्र आहे, जो मी बघते साहित्य आले माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अगदी पिन पॉईंट एकदम पोस्टमॉर्टम करून सगळ्या व्यवस्थित निगम क्लॉज नियम उदाहरणार्थ सांगतील आपल्याला. पण आजचा या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी खूप शिस्तीचं पालन करून पतसंस्था चालवाव्यात अशी मी आपल्याला एक विनंती करेल. आणि आज मला जी बोलायची संधी दिली त्या पतसंस्था फेडरेशनचं आणि त्याचे संपूर्ण संचालक मंडळ यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला पुन्हा शुभेच्छा देतो. जय सरकार. कुठलीही कल्पना नाही, कार्यक्रम धुळ्यात होतो. धुळे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचा प्रतिनिधी त्या ठिकाणी नसतो. आम्हाला कुठेतरी खंत वाटते की आम्ही का कुठे कमी पडलो, आणि ती जर कमी पडलो असेल तर ती म्हणजे आम्ही 100% भरून काढण्याचा प्रयत्न करू. कारण सहकार क्षेत्र चालवत असताना डिपार्टमेंट आणि पतसंस्था या दोघांचं ज्यावेळेस कम्युनिकेशन म्हणजे संवाद राहील त्यावेळेस हे सहकार क्षेत्र वाढू शकत आहे. दुसरं या ठिकाणी प्रशिक्षणचा मुद्दा झाला, साहेब 156चा मुद्दा झाला. मी या ठिकाणी या शासकीय प्रतिनिधीचा विषय आहे, तो काही साहेबांचा वैयक्तिक विषय नाही. मी या ठिकाणी असं म्हणतो साहेब की आतापर्यंत ज्या पतसंस्था अवसायास गेल्या त्यापैकी धुळे जिल्ह्यातील किती पतसंस्थेचं पुनर्स्थापना झाली, म्हणजे ज्या अवसायात गेलेल्या होत्या त्यापैकी किती पतसंस्था पुन्हा चालू झाल्या. मला असं वाटतं माझ्या माहितीनुसार की एकही पतसंस्था पुन्हा पुनर्जीवित झाली नसावी. आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे, तो अधिकार तुमचा आहे का नाही तो मी सांगताना आमचं म्हणणं तुम्ही वरतीपर्यंत मांडू शकता. ज्या काही पतसंस्था अडचणीत आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला अवसायिक बसवायचं आहे, ज्या ठिकाणी प्रशासन बसवायचं आहे, त्या पतसंस्था जर फेडरेशनच्या मार्फत तुम्ही दिल्या, प्रशासन फेडरेशनला जर बनवलं तर आम्हाला असा विश्वास आहे 5 वर्षापुढे करून पहा, आम्ही 100% ग्वाही देत नाही. पण जर तुम्ही प्रशासन म्हणून फेडरेशनकडे जबाबदारी दिली तर निश्चितच मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो किमान 100पैकी 5% तरी पतसंस्था पुनर्जीवित करतील एवढी आम्ही सर्व संचालकांनी हमी घेतलेली आहे. कारण या फेडरेशनला उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही. जर 156चे अधिकार कोणाला दुसऱ्याला दिले गेले नाही तर या फेडरेशन मध्ये 2 ते 4 वसुली कर्मचारी लागतील. त्या माध्यमातून फेडरेशनला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत तयार होईल. फेडरेशन सक्षम झालं तर जिल्ह्यातील पतसंस्थेचे विविध कार्यक्रम घेऊन त्यांच्यापर्यंत सहकार पोहोचवता येईल. आणि या धुळे जिल्ह्यात सहकारावर लागलेला काळेमा डाग आहे तो कुठेतरी पुसण्याचा आम्ही संपूर्ण संचालक मंडळ एक थोडा प्रयत्न करत आहोत. त्या प्रयत्नाला तुमची साथ हवी, तुमची मदत हवी. या ठिकाणी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी हे तुम्हाला सांगू इच्छितो. या ठिकाणी आम्ही जेव्हा या असेल कार्यक्रमाचं प्रास्ताविकतेची जबाबदारी नियोजनामध्ये माझ्याकडे देण्यात आलेली आहे. धुळे जिल्हा पतसंस्था फेडरेशन हे गेल्या 2 वर्षापासून मी या फेडरेशनचे चेअरमन म्हणून काम पाहत आहे. गेल्या 15 वर्षापासून या फेडरेशनचं संचालक म्हणून मी काम पाहतो. परंतु साहेब या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या धुळे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उदासीनता आहे सहकार क्षेत्रात. आपण या ठिकाणी आलात समोर पाहता नवीन तरुण मंडळी सहकार क्षेत्रामध्ये येण्यास तयार नाही. जे काही बसलेले आहेत कोणी 20 वर्षापासून कोणी 35 वर्षापासून माझ्यासारखा 35 वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहे. नवीन तरुण मंडळी सहकार क्षेत्रात का येण्यास तयार नाही याची कारण समाजता करणे गरजेचे आहे. आणि या धुळे जिल्ह्यातील पतसंस्था मजबूत असतील तर धुळे जिल्ह्याच्या फेडरेशन हे मजबूत राहणार आहे. या ठिकाणी आमची यावेळी तारंबळ झाली. आम्ही जे वसुली अधिकारी लावले होते ते वसुली अधिकारी आणि व्यवस्थापक एकाच वेळेस त्यांनी सामुदायिकरित्या राजीनामा देऊन हे फेडरेशन कसं बंद पाडेल
याच्यावर त्यांनी भर दिला. परंतु माझ्या सर्व संचालक मंडळांनी त्या ठिकाणी मला मदत करून तातडीने आम्ही नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आणि एक महिन्याभरामध्ये 350 लोकांपर्यंत 350 संचालकांपर्यंत आमचे कर्मचारी जाऊन भेटले आणि या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांना आवाहन केलं. त्यापैकी माझ्या हिशोबाने एक 100 ते 150 लोक आतापर्यंत उपस्थित झाले. काही आज कारणाने मुख्यमंत्री साहेब येत असतील त्यामुळे काही लोक इथे उपस्थित होऊ शकले नाही. परंतु आमचा प्रयत्न असा राहील की या धुळे जिल्ह्यातील ज्या काही पतसंस्था आहेत त्या कशा रीतीने सक्षम होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण साहेब आम्ही एकट्याने प्रयत्नशील होणार नाही. आम्ही खास करून आमचे जे नेते किंवा आमचे जे मार्गदर्शक आहेत मीडिया साहेब यांना माझी मागच्या वेळेसही विनंती होती, आत्ताही विनंती करतो साहेब 156 चे अधिकार फेडरेशन सोडून कुठल्याही पतसंस्थेला देऊ नका अशी आमची कळकळीची विनंती. ज्यावेळेस फेडरेशन 156 च्या अधिकारान्वये लोकांची वसुली करण्यासाठी असक्षम ठरेल त्यावेळेस तुम्ही त्या संस्थांना 156 चे अधिकार द्या. जर तुम्ही त्या संस्थांना 156 चे अधिकार दिले तर होणार काय की फेडरेशनकडे येणाऱ्या कर्ज प्रकरणाची किंवा वसुलीची संख्या कमी होईल आणि फेडरेशनला जर उत्पन्न नाही मिळालं तर हा एक व्यासपीठ तयार झालेला आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना एकत्रितरित्या आणून एकमेकांचा संवाद साधण्याचं एक व्यासपीठ आहे. हेही कुठेतरी बंद पडेल. जर इतर जिल्ह्यांमध्ये होतं त्या पद्धतीने याही जिल्ह्यातलं हे जे व्यासपीठ आहे एक शक्ती तयार होते. या सर्व पतसंस्थे मिळून आवाज उठवण्यासाठी एक पतसंस्था जे आवाज उठू शकत नाही ते आपण सर्व एकत्रितरित्या जर आवाज उठवला तर कमीत कमी आपलं म्हणणं चौधरी साहेबांना किंवा त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना ऐकून घ्यावं लागेल. मी जेव्हा जातो त्यावेळेस मी लक्ष्मीकांत शाह म्हणून जात नाही, ते तुमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी अधिकारी जे काही असतील ते आपलं म्हणणं ऐकून घेतात. ज्यावेळेस आपण संघटित राहणार नाही, ज्यावेळेस फेडरेशन राहणार नाही त्यावेळेस साहेब देखील आमच्याकडे दुर्लक्ष करतील. आला कोणतरी एखाद्या संस्थेवाला तो काहीतरी म्हणतोय त्याचं ऐकून घ्यावं, ऐकल्यासारखं होईल. आमच्यावर चौधरी साहेब आपले चांगले सहकार्य आपल्याला चांगला मदत करतात. ते आल्यापासून फेडरेशनला प्रत्येक वेळेस मदत करतात, काही अडचण नाही. पण प्रत्येक वेळेस येणारा अधिकारी असा येईल असं नाही होऊ शकत. त्यावेळेस आपली बाजू कोणीतरी ऐकणार तिथे राहणार नाही. या ठिकाणी 1000 रुपये वार्षिक वर्गणी फक्त एका काहीतरी आहे ते म्हणजे जे काही स्थिर स्थावर होते ते चांगल्या संस्थांच्या त्या राहिल्या आणि आपण सर्व सन्माननीय संचालक प्रतिनिधी आहात त्या पतसंस्थांचे अधिकारी आहात. आपण सगळ्यांनी त्या व्यवस्थितपणे आजपर्यंत सांभाळून ठेवल्या. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपण काळानुरूप बदल केला पाहिजे आपल्या संस्थांच्या कामकाजामध्ये. आज बँकिंग जर आपण पाहिली तर डोर स्टेप बँकिंग झालेली आहे. घर बसल्या आपल्याला नेट बँकिंग मोबाईल बँकिंग सर्व्हिसेस मिळत आहेत. तर पतसंस्थांनी पण आपल्याला त्या बँकेशी स्पर्धा करताना आपल्याला त्या पद्धतीने जाता येईल असे टेक्नोसॅव्ही लोक नव्याने तयार करणं पण आवश्यक आहे. आणि कालानुरूप जर आपण बदलाला सामोरे गेलं नाही आणि आपल्यात बदल करून घेतले नाही तर मग आपली तीच अवस्था होणार आहे. मग आपला 50 कोटीचा पतसंस्था ही कालांतराने 10 कोटीवर आली, 5 कोटीवर आली आणि आज 25 लाखावर येऊन पोहोचली डिपॉझिटवर. म्हणजे अशाही अवस्था होत आहे. आणि लोकांचं म्हणणं की वसुली होत नाही. आपण कर्ज देताना चांगल्या पद्धतीने कर्ज दिलं, चांगलं मॉर्गेज घेतलं. आपण भरपूर पतसंस्थांमध्ये आम्ही पाहतो की विदाऊट मॉर्गेज आपण कोट्यवधीची कर्ज देतो आहे. हे आपण तपासलं पाहिजे. ते का वसूल होत नाही, कालांतराने ही कर्ज वसूल होत नाही आणि म्हणून मग संस्था प्रशासक येतो अवसायनात जातात. आता अवसायनाचा विषय निघाला, बाईंनी तो विषय काढला म्हणून सांगतो की ज्या पतसंस्थांमध्ये बेसुमार कर्ज वाटप होतं आणि सिक्युअर्ड कर्ज वाटप होतं, 80-80% कर्ज जे आहे ते कोट्यवधी रुपयाचं कर्ज आणि सिक्युअर्ड वाटप झालं आणि ते कर्ज वसूल होईनासं झालं. कर्जदार फरार झाले, परागंदा झाले, त्या कर्जदारांचा कुठेही ठाव ठिकाणा लागत नाही. अशा पद्धतीने त्या कर्जदारांकडून कर्ज कसं वसूल करायचं ही खूप मोठी बाब आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि डिपार्टमेंटचे प्रशासक किंवा व्यावसायिक त्या ठिकाणी येतात. पण खरंच जर एखाद्या पतसंस्था चालकाला जर त्याची कळकळ असेल आणि माझ्या नावाने किंवा आमच्या
वडिलांच्या किंवा कोणीतरी कोणत्या तरी नावाने आपण ती पतसंस्था स्थापन केलेली आहे आणि ती पतसंस्था आपल्याला जिवंत ठेवायची आहे. जरी ती काही कारणामुळे अडचणीत आली, प्रशासक आला त्याच्यावर, पण ती पुनरुज्जीवनही करता येऊ शकते. पण त्या पतसंस्था संचालकांनी ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अवसायनातल्या कोणत्याही पतसंस्था ह्या पुनरुज्जीवित झाल्या नाही, कारण त्याचं 90% कर्ज याने सिक्युअर्ड होतं दिलेलं. तफावती खूप मोठ्या होत्या. येणे कर्ज आणि देणे डिपॉझिट जे आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या तफावती होत्या आणि कालांतराने कोणत्याही संचालक मंडळाने याकडे लक्ष दिलं नाही. एखादा जो चेअरमन असतील एखादे, ते स्वतः एकटे व्यवहार करतात, बाकी संचालकांनी निमूटपणे सहाय्य करायच्या, असंही या पतसंस्थांमध्ये कारणामे होते. म्हणून ते प्रवाहाच्या ओघात ते अवसायनात गेल्या त्या संस्था. पण आपल्यातलीच एक पतसंस्था आहे शिंकर पतसंस्था. तर काय गोष्टी प्रशिक्षण घ्या, गुपचूप करून घ्या. किती डायरेक्टर बोर्डाला वाटतं की सभासदांनी प्रशिक्षण घेऊन आम्हाला प्रश्न विचारला. मी वस्तुस्थिती मांडतोय, म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका, पण ही वस्तुस्थिती ज्या वेळेस बदलेल त्यावेळेस तुमची कर्ज वसुली सुद्धा राहणार, हे माझं लक्षात. ज्या वेळेस त्याला त्याची जबाबदारी कळेल, त्यावेळेस त्याला हक्क कर्तव्य जेव्हा कळतील, त्याच्या ड्युटीज कळतील, तेव्हा तो सुद्धा जागृत होईल आणि म्हणेल वसुली आपण कर्ज घेतलेले पहिले हप्ता संस्थेचा भरला पाहिजे. म्हणजे आपली एवढा अज्ञान आहोत आपण, म्हणजे आपण ज्या संस्थेत सभासद आहोत, संचालक आहोत, त्या संस्थेचा बॉयला सुद्धा आपण वाचलेला आहे. तुमचे हक्क कर्तव्य मला सांगण्याची गरज नाही, तुमच्या उपयोगामध्ये दिलेले आहे. 46 सेक्शन मध्ये तुमच्या उपयोगात 46 सेक्शन मध्ये काही ठिकाणी 45 असेल, 46 असेल, याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही ते जरी वाचून घेतलं तर तुम्ही म्हणाल बस असं. आता वसुलीचं व्यवस्थापन म्हणजे काय, की अगोदर ते बघितलं पाहिजे की आपलं कर्ज वाटप करताना काय चुकले आहे. आता जेव्हा संचालक मंडळ तुम्हाला सांगतं कर्मचाऱ्यांना की यांना कर्ज देऊन टाका, पण डॉक्युमेंट घेऊन टाका, योग्य ते, मग आपण काय काय डॉक्युमेंट घेतो ते सांगता येईल का एखादी कर्मचारी? कर्जदाराकडून जेव्हा कर्ज वाटप होतं तेव्हा काय काय डॉक्युमेंट घेतात ते सांगता येईल का? मी भाषण द्यायला आलो नाही, मी लेक्चर द्यायला आलोय. त्याच्यामुळे ट्रेनर आणि ट्रेनिंगचा हा तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही जोपर्यंत बोलला नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार. आपण कर्ज देताना कर्जदाराकडून काय डॉक्युमेंट घेतो ते मी विचारतोय तुम्हाला. दादांनी बरोबर सांगितलं. अजून जामीनदार अजून बरोबर सांगितलं. जामीनदार असतात त्यांना आपण त्यांचे उतार पण घेतो. कर्ज कर्ज रोखा त्याचा सभासद झाल्यापासून सुरुवात, सभासद आहे का त्याने कर्ज रोखा दिला पाहिजे. कर्ज रोख्यातली संपूर्ण माहिती भरली पाहिजे. ॲडिशनल तारण मालमत्ता त्याच्याकडनं घेतली पाहिजे. त्याचं KYC करून घेतलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी त्याच्यात उपविधीमध्ये नमूद केलेल्या आहेत. कर्ज वितरण करताना कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे, त्या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर मग कर्ज मिळते. अजून पण बोला. मॉडलेस नाही डॉक्युमेंट राहिले मॉडलेस नाही बोला. उभं राहून बोला ना. काय आपल्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. मला जो आजचा जो विषय दिला आहे तो पतसंस्थांचं व्यवस्थापन. मला जेव्हा वाणी साहेबांनी फोन केला तेव्हा त्यांना 4 विषय दिले होते. त्याच्यापैकी फक्त एक विषय मला द्या. तर वाणी साहेब मोठे हुशार, त्यांनी 4 विषय मला दिले आणि 1 तासात तुम्ही कंप्लीट करावं असं त्यांनी आदेशित केले. पण हा इतका मोठा विषय आहे वाणी साहेब की हा 1 तासात किंवा 2 तासात कंप्लीट होणारा नाही. पतसंस्था मॅनेजमेंट
हा फार मोठा विषय आहे. आणि याच्यामध्ये ज्या पतसंस्थांचा कारभार संस्था नोंदणीपासून तर संस्था येईपर्यंत तिने मध्यंतरीच्या काळामध्ये काय कामकाज केलं पाहिजे या संबंधीचा हा विषय जो आहे तो पतसंस्था मॅनेजमेंट मध्ये येतो. आता ज्यावेळेस मी धुळे जिल्हा सहकारी बोर्डामध्ये जळगाव जिल्ह्याहून बदलून आलो होतो 2004 मध्ये आणि 2005 मध्ये स्वर्गवासी सोनंदताई केले पतसंस्थेच्या सभागृहात बापू साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक प्रशिक्षण कार्यक्रम घेतला होता. म्हणजे इथून 20 वर्षापूर्वी बापू साहेब जसे तसेच आज पण दिसत आहेत आपल्याला. फक्त माझ्यामध्ये बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये फक्त डोक्यातले केस पांढरे झाले आणि कमी झाले. बाकी सहकार तेव्हाही होता, मध्यंतरीच्या काळात होता आणि आताही. मी 2019 मध्ये रिझाईन केलं आणि वकिलीला प्रारंभ केला. म्हणून सहकारचा जो अभ्यास आहे आणि जो अभ्यास केलेला आहे मी जवळजवळ महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सहकारी पतसंस्था, नागरी पतसंस्था म्हणजे कोऑपरेटिव्हचा बऱ्यापैकी मी अभ्यास केलेला. कोऑपरेटिव्ह हा एवढ्या लवकर समजणारा किंवा तुम्ही महाराष्ट्रात फिरून आल्यावर तुम्हाला सहकार समजणार नाही, परंतु सहकार हा किती खोलवर आहे हे तुम्हाला निश्चित समजेल. तुम्ही सहकार हा जो आहे तो अतिशय कुठल्याही प्रकारच्या सहकारी संस्था तुम्ही स्थापन करू शकता. अगदी ITI झालेल्या मुलांपासून इंजिनियर झालेल्या मुलांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या सहकारी संस्था तुम्ही स्थापन करू शकता. म्हणजे सहकार आणि जेव्हा आपण पतसंस्थांचा विषय घेतो त्याच्यामध्ये वसुली हा महत्त्वाचा विषय. आता वसुली करायची असेल तर आपण काय बघितलं पाहिजे, कर्ज वाटप करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आता प्रशिक्षण म्हणजे काय की एखाद्या ही संस्था चालक तुम्ही म्हणता संचालक मंडळ जे आहे हे संचालक मंडळ म्हणजे ही एक प्रवाशांची ही बस चालवण्यासारखं आहे. कारण या बसमध्ये तुमचे जेवढे सभासद आहेत ते बसलेले आहेत आणि तुम्हाला ती बस तुमच्या इच्छित ठिकाणी म्हणजे तुम्ही जे संचालक मंडळाने ध्येय धोरण ठरवलेले आहेत तिथपर्यंत पोहोचवायचे. मग हे धोरण ठरवताना आपण दूरदर्शीपणा ठेवला पाहिजे. जर आपल्याला सहकारी संस्थेला चांगला नफा मिळवायचा असेल तिचे धोरण अगोदर ठरवले पाहिजे आणि त्याच्यामध्ये पहिल्या मुळामध्ये जेव्हा ध्येय धोरण आपण ठरवतो तेव्हा दूरदर्शीपणाचा अभाव अनेक पतसंस्थांमध्ये मला दिसून आला. आणि दूरदर्शीपणाचा अभाव असा की आपल्याला कोणतं स्टेशन गाठायचं आहे, कोणत्या मार्गाने जायचं आहे, आपल्याला अडथळ्याच्या मार्गाने जायचं आहे का प्लेन हायवेने जायचं हे आपण ठरवणं म्हणजे ध्येय धोरण ठरवण्यासारखं. जेव्हा आपण कर्ज वाटप करतो तेव्हा आपण माझा जवळचा आहे देऊन टाक करतो, माझा नातेवाईक आहे देऊन टाक करतो, मला संचालक मंडळ किंवा चेअरमन जे असतील मला माफ करा, इथं कर्मचारी किती आहेत तेवढं फक्त हात वरती करून मला सांगा म्हणजे मला कळेल.